माझं नाव रीना आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्याची कहाणी सांगणार आहे. कशी मी एका साधारण मुलीपासून वैश्य झाले आणि माझे जीवन कसे बदलले हे मी तुम्हाला या कथेतून सांगणार आहे. मित्रांनो, त्यावेळेस माझे वय 12 वर्ष होते. आमच्या घरामध्ये मी, आई, माझा भाऊ आणि वडील असे आम्ही चौघेजण राहत होतो. आम्हा वडिलांना दारूची खूप बेकार सवय लागली होती. नेहमी ते घरी दारू पिऊन येत होते आणि आईला मारत होते. माझी आई दुसऱ्याच्या घरी धुणे भांडे करून जे काही कमवत होती त्यानेच आमचं पोट भरत होतं. पण माझे बाबा पैशासाठी आईला मारून तिच्या हातातून पैसे घेऊन नेहमी दारू पिण्यासाठी पैसे उडवत होते. एके दिवशी माझ्या आईला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. जेव्हा तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो तेव्हा तिचे चेकअप करण्यात आले आणि असे समजले की तिला ब्रेन ट्यूमर आहे आणि ती थोडेसे दिवस जगणार आहे. ही गोष्ट 1 तास माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली आणि मला त्यावेळेस एवढं काही समजत नव्हतं. पण एवढं तरी समजत होतं की माझी आई थोड्या दिवसानंतर मला दिसणार नाही. आम्ही आईला घरी घेऊन आलो. आईची तब्येत खराबच असल्यामुळे ती खोटं व झोपूनच असायची. मी घरातले सगळे काम करत होते, जेवण बनवत होते, घरातलं आवरत होते. आता आमच्या घरी खाण्यासाठी पैसेही नव्हते. जेवढे काही आईने वाचून ठेवले होते तेवढेच आम्ही आमच्या खाण्यापिण्याला वापरत होतो. माझ्या वडिलांना या सर्व गोष्टीचा काही फरक पडत नव्हता, कारण ते नेहमी दारूच्या नशेतच असायचे. एके दिवशी माझ्या आईची तब्येत खूपच खालावली आणि ती हे जग सोडून निघून गेली. आम्ही सगळे खूप रडू लागलो. असेच काही दिवस गेले. आता मी शाळेला जाऊ लागले आणि शाळेतून येऊन 2-3 घराचं काम करून जे काही पैसे मिळतील त्यानेच आम्ही 2 वेळेचे जेवण जेवत होतो. एके दिवशी माझे वडील घरी आले आणि माझ्याकडे पैसे मागू लागले. पण माझ्याकडे पैसे नव्हते. त्यांनी मला खूप मारलं आणि बाहेर निघून गेले आणि मला काठीने एवढे मारले होते की माझ्या अंगावर काठीचे वड उमटले होते. दुसऱ्या दिवशी मला शाळेतही जात आले नाही. 2-3 दिवस गेले. एके दिवशी माझे बाबा मला म्हणाले, चिमणी बाळा, आपण मुंबईला जाऊया आणि तिथे राहू. इथे काही कमवायचे साधन मिळणार नाही, त्यामुळे तू माझ्यासोबत चल. मी बाबांना म्हणाले, नाही बाबा, इथेच तुम्ही काहीतरी काम करा. पण माझे बाबा मला म्हणाले, अरे बाळा, आपण तिकडे जास्त दिवस थोडी राहायचे आहे. थोडे दिवस राहू, थोडे पैसे कमवू आणि मग वापस गावीच येऊ. असे म्हणून त्यांनी मला मुंबईला घेऊन आले. मुंबईला घेऊन आल्यावर ते मला एका गल्लीमध्ये घेऊन गेले. त्या गल्लीमध्ये सगळ्या बायका बाहेर उभ्या राहून माणसांना बोलत होते. मला थोडं विचित्रच वाटलं. माझ्या बाबांनी मला एका मोठ्या वाड्यामध्ये घेऊन गेले आणि मला एका बाईपुढे नेऊन बसवले. त्या बाईंनी माझ्याकडे बघितले, माझ्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि एका मुलीला त्यांनी हाक मारली, सुनंदा, इकडे ये, हिला घेऊन जा रूममध्ये. तोपर्यंत तिथे एक मुलगी आली आणि मला एक रूममध्ये घेऊन गेली. मी रूमच्या खिडकीतून बाहेरचा सगळा नजारा बघत होते. मला फारसं काही ऐकू येत नव्हतं, पण समोर जे काही दृश्य दिसत होतं ते मी बघत होते. त्या बाईने माझ्या वडिलांना हातात पैशाचा गट्टा दिला. माझे वडील ते घेऊन बाहेर निघून गेले. मी सुनंदा ताईला म्हणाले, ताई, मी कुठे आली आहे आणि माझे वडील कुठे गेले त्यांना सांग ना. आम्हाला गावी जायचे आहे. उद्या माझी शाळा आहे. ती खाली गुडघ्यावर बसली आणि माझ्या चेहऱ्यावर हात फिरवू लागली आणि म्हणाली, बाळा, आता या ठिकाणी आल्यावर कुठलीही मुलगी बाहेर जाऊ शकत नाही. तू आता इथेच कायम राहणार आहेस आणि आता तुला इथली सवय करून घ्यावी लागणार आहे. मला काही समजले नाही. मी रडू लागले, ओरडू लागले, मला माझ्या गावी जायचं आहे, मला जाऊ द्या. आणि तोपर्यंत ती बाहेरची बाई आतमध्ये आली. तिचं नाव सविता होतं. तिला सगळे सविता ताई असे म्हणत होते. ती रूममध्ये आली आणि मला गालाला पकडून गट्ट दाबून मला म्हणाली, ए चिमणे, जास्त चिवचिव करू नकोस. तुझ्या बापाने इथं तुला विकून गेलं आहे. तुझ्या बदले मी त्यांना 3 लाख रुपये दिले आहेत आणि तू आता मी जे बोलेल ते करायचं. जास्त स्वतःचं डोकं लढवायचं नाही. एकदा या पिंजऱ्यात आलेला पाखरू कधी सुटत नाही, बाहेर उडत नाही. असे म्हणून मला खाली पडली आणि निघून गेली. मी रडू लागली. सुनंदाताई मला म्हणाली, हे बघ बाळा, तुझं वय अजून खूप कमी आहे, त्यामुळे तुला आता लगेच या धंद्यावर बसवणार नाहीत. तुझ्याकडे आता थोडे दिवस आहेत तुझ्या मनाची तयारी करायला. तुला थोडे दिवस डान्सची प्रॅक्टिस करायला लावतील आणि तू जेव्हा मोठी होशील तेव्हा तुला धंदा करायला लावतील. त्यामुळे तू तुझ्या मनाची तयारी करून ठेव, जेणेकरून तुला नंतर धक्का बसणार नाही. असे म्हणून ती तिच्या मांडीवर माझं डोकं ठेवून माझे केस कुरवाळू लागली आणि मला धीर देऊ लागली. दुसऱ्या दिवशी मला सुनंदाताईंनी तयार केलं आणि
बाहेर बघते तर सगळ्या मुली आणि बायका डान्सची प्रॅक्टिस करत होते. मलाही त्या डान्स प्रॅक्टिसमध्ये मिक्स केलं. मीही डान्स करू लागले. असेच थोडे दिवस निघून गेले आणि मी चांगला डान्स शिकले. एके दिवशी मला खूप चांगले तयार केले आणि डान्स करण्यासाठी घेऊन गेले. जाऊन बघते तर समोर खूप पुरुष बसले होते. आम्ही डान्स करायला चालू केलं तर ते पुरुष आमचे हात पकडत होते आणि खेचत होते आणि आम्हाला चुंबन देत होते. नको तिथे चाळे करत होते. मला ते कसेसे वाटत होते आणि मी बेडरूममध्ये पळत गेली आणि हे सगळं सविताताई बघत होती. ती रागाने आतमध्ये आली आणि माझे केस ओढू लागली आणि मला म्हणाली, काय गं, माझं नुकसान करतेस काय? तुझ्या बापाला मी तुझ्या बदली 3 लाख रुपये दिले आहेत. तू आत्ता बाहेर चल, असे म्हणून मला फरफटत घेऊन चाललेली आणि मला डान्स करायच्या ठिकाणी नेऊन फेकले. मी उठले आणि पुन्हा डान्स करू लागले. पुन्हाही माझ्यासोबत सेम तसेच माणसं नको ते चाडे करू लागले. आता हे रोजच चालू झालं. मी डान्स करत होते आणि समोर बसलेली पुरुष माझ्यासोबत नको ते चाडे करत होते. एके दिवशी मी रात्री झोपले होते आणि अचानक माझ्या पोटात दुखत होते. मी उठले आणि बाथरूममध्ये निघून गेले. त्यावेळेस मला ब्लिडिंग होत होते. मी ही गोष्ट सुनंदाताईला सांगितली. सुनंदाताईंनी मला त्याबद्दलची सगळी माहिती दिली आणि दुसऱ्या दिवशी सुनंदाताईंनी मला सविताताईंना सांगितले की रीना आता मोठी झाली आहे. ही गोष्ट ऐकून सविताताई खूप खुश झाली आणि टाळ्या वाजवून अरे वा वा, तयारी करा, खूप खुशीची बातमी आहे असे म्हणून तयारी करायला लागली. सुंदरताईंनी आणि अजून 2 मुलींनी मला खूप छान तयार केले. साडी नेसून गळ्यामध्ये हार झाला, माझा मेकअप केला, गजरा घातला आणि नाकात नथ घातली. मला असे नवीन नवरीसारखं तयार केलं होतं. तो माझा 6वा दिवस होता. मला नवरीसारखे तयार केले होते आणि एका बेडरूममध्ये बसवलं. मला समजत नव्हते की नक्की हे काय चालू आहे. बेडरूममध्ये सगळी तयारी केली होती. बाहेर माणसाची लाईन लागली होती आणि मला त्यांनी बोली ऐकू येत होती की कोणी 50,000 म्हणत होते तर कोणी 60,000 म्हणत होते, 70,000 म्हणत होते तर कोणी 1,00,000 रुपये म्हटले. शेवटी 1,00,000वर एक माणूस थांबला. त्यानंतर कोणीही बोली लावली नाही. थोड्या वेळाने मला रूमच्या बाहेर त्या माणसाच्या चप्पलचा आवाज आला. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये आला. तो माणूस जवळजवळ 35 ते 40 वयाचा असेल आणि मी नुकतीच 14 वर्षाचे होते. तो माणूस नेऊन बेडवर बसला आणि मला म्हणाला, हे बघ, आज तुझी नथ उतरणी आहे आणि मीच उतरणार आहे असे म्हणून तो माझे काढण्यासाठी पुढे आला आणि पण मी आरडाओरड करत होते. मी त्यांना ढकलधक्का देत होते आणि पडून जाण्याचा प्रयत्न करत होते. माझा आरडाओरडा ऐकून सविताताई आतमध्ये आल्या आणि माझा हात पकडला आणि मला त्यांनी खूप सटके मारले. मला खूप बेदम त्यांनी मार दिला आणि मला म्हणाली, जास्त नखरे करू नकोस, गप्प करून घे, तुला आता या गोष्टीची सवय करून घ्यावी लागणार आहे असे म्हणून त्यांनी मला बेडवर ढकलली आणि निघून गेली. आता मी खूप बेबस होते. पूर्ण हार मानली होती कारण माझ्या अंगामध्ये उठण्याचेही अवसान नव्हते. म्हणून मी आहे त्या अवस्थेत पडले आणि त्या माणसाने माझ्यासोबत संबंध बनवून निघून गेला. त्यावेळेस माझं फर्स्ट टाईम असल्यामुळे मला खूप वेदना होत होत्या. दुसऱ्या दिवशी मला नीट उठताही आले नाही. सुंदरताई आतमध्ये आली आणि मला उठवून बाथरूममध्ये घेऊन गेली. मला अंघोळ घातली आणि नाश्ता बनवून दिली. मी नाश्ता खाल्ले आणि मला सुनंदाताई म्हणाली, आता तू मोठी झाली आहेस, त्यामुळे मी तुला एक गोष्ट सांगणार आहे. इथे येणाऱ्या बायकांचं असंच आयुष्य आहे. तुला आता याची सवय करून घ्यावी लागणार आहे आणि एकदा या जाळ्यात अडकलेली मुलगी कधीच सुटत नाही. माझी पण सेम तुझ्यासारखीच कहाणी आहे. तुला तुझ्या बापाने विकलं तर मला माझ्या प्रियकराने. आपलीच माणसे आपल्याला धोका देतात असे म्हणून तीही रडू लागली. संध्याकाळची वेळ झाली. तिने मला छान तयार केलं आणि बाहेर घेऊन गेली. बाहेर गल्लीमध्ये सगळ्या पोरी आणि बायका उभ्या राहिल्या होत्या. जे कोणी त्या गल्लीतून येत जात होते त्यांना ते येणारे इकडे असे तसे म्हणून नको ते चाळे करून त्यांना बोलवण्याचा प्रयत्न करत होते. काय माणसं त्यांच्यावर फिदा होऊन ते माणसं त्यांच्यासोबत जात होते. मलाही ते सर्व काही ती शिकवत होती. असे उभे राहायचे, असं हात करून बोलवायचं, असं बोलवायचं असे म्हणून सुनंदाताईंनी मला पूर्ण शिकवले. मीही तसे करू लागले. त्यावेळेस एक माणूस माझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने मला वरून खालीपर्यंत बघितलं आणि त्याने मला विचारलं, रेट काय आहे? मी त्याला म्हणाले, साहेब 5,000. तो म्हणाला, 5,000 खूप जास्त आहे, 4,000 घे. मी सुनंदाताईकडे बघितले. सुनंदाताई म्हणाली, जा. मी त्याच्याकडून 4,000 घेतले आणि त्यांना बेडरूममध्ये घेऊन गेले. त्यांनी माझ्यासोबत संबंध बनवला आणि तो माणूस निघून गेला. मी खाली
गेल्यावर पुन्हा आतमध्ये येणार तेवढ्यातच पुन्हा सुनंदाताई माझा हात पकडला आणि म्हणाली, हे तर आता एक कस्टमर गेला आहे. असे तुला सकाळपर्यंत जेवढी माणसे येतील आणि तुला पसंत करतील त्या सगळ्यांसोबत संबंध ठेवावे लागतील. त्यांना त्याला खूप खुश करावे लागेल. असेच रोज मला कधी 4 तर कधी 5 असे माणसांसोबत संबंध बनवावे लागत होते आणि जे काही पैसे येतील त्यातले अर्धे पैसे सविताताईंना द्यावे लागत होते. माझं आता आयुष्य हेच आहे असे म्हणून मी तिथलं आयुष्य जगत होते. बाहेरच्या आयुष्यामध्ये जाण्याचा मी लायकीचीही नव्हते आणि जरी मी बाहेरच्या आयुष्यात गेले तरी बाहेरचे लोक मला एक्सपेक्ट करणार नव्हते आणि माझं स्वप्न डॉक्टर बनायचं होतं आणि खूप गरीब लोकांची मदत करण्याची इच्छा होती. पण नशिबाने माझ्यासोबत खेळ खेळला आणि मला वैश्य बनवून धंद्याला बसवलं. मित्रांनो, ही माझी कहाणी कशी वाटली तुम्हाला? कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी आयुष्यात खूप घटना घडू शकतात. जर तुम्हालाही अशा घटना घडू दिसतात तर प्लीज लोकांची मदत करा. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.